कोल्हापूरच्या खानापूरमध्ये आदर्श शाळेचं लोकार्पण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न। यवतमाळच्या पांढरकवड्यात आदिवासी समाजाचं आंदोलन, आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी नागपूर हैदराबाद मार्ग अडवला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी। राज ठाकरेंच्या दौऱ्याचा धडाका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर, इच्छुक उमेदवार प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत साधणार संवाद। शिवसेनेच्या सोमेश क्षीरसागरांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। सोमेश क्षीरसागर मोहोळमधून विधानसभेसाठी इच्छुक। 30 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबीय मोहोळच्या राजकारणात सक्रिय। सातारा शहरात दिव्यांगांचं आंदोलन, मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन। अंध भगिनींचं घर पाडल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन। पुण्यातील 2 पोलीस शिपाई निलंबित, रस्त्यावर बेडशीट विक्री करणाऱ्यांकडून 14,000चा हप्ता घेतल्याने निलंबनाची कारवाई। सातारा शहरातील माचीपेठेत घरगुती सिलेंडरचा स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। इंदापूर पोलिसांकडून तरुणाला अश्लील शिवीगाळ, पोलिसांच्या शिवीगाळचा व्हिडिओ जोरदार व्हायरल। खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट केला पोलिसांचा व्हिडिओ। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नागपुरात स्वच्छता मोहीम, जनतेने सहकार्य केले तरच गांधीजींचं स्वप्न पूर्ण होईल, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणे, तेल विक्रीस बंदी। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय, 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नियम लागू होणार। सरड्यालाही लाज वाटेल असा विशाल सरडा काम करतोय, विशाल पाटलांनी बेताल बडबड थांबवावी, संजय काका पाटलांची घणाघाती टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।